आत्ता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारायला चाललोय। तर विहिरीवरती हांडा वगैरे ठेवून देतो। निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण पाहू शकता। इकडे आज लावला सोडा आमच्या बाजूक ना। तर भर पावसामध्ये या ठिकाणी दाढ काढायचं काम चालू आहे। सकाळी गेलं होतं घरी, बघ कशाक म्हणता बघ। उभी राहिली जमिनी टेकणार होती। अच्छा, जास्त उंची असेल तर जमिनीवर टेकते ना, ते मग पुसणार। हा, तर हा मामींचा गोटा आहे आणि ही घर आहे खाली। नाही नाही, मी आता 1 वर्षाने आलोय, जवळजवळ 1 वर्षाने आलोय। दसऱ्याला बांधलाय। पाय सुजले आहेत। तर मामांच्या घराशी जरी खूप साऱ्या औषधी वनस्पती लावल्या आहेत, फुलझाड आहेत, फळझाड आहेत। तर आदम बंधूंचे बैल आहेत बघा। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे। तर कोकणामध्ये गेले 8 दिवस जोरदार पाऊस आहे, अक्षरशः घराबाहेर पडणं मुश्किल केलंय। तर आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आता थोडा फेरफटका मारायला घराबाहेर निघालोय। माझ्यासोबत आई आहे, हेमंत आहे आणि आमचा रॉकी आहे। तर आता आम्ही माझ्या मामांकडे आलो होतो। थोडीफार काही मेमरी मी तुम्हाला शेअर केली आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारायला चाललोय। तर इकडे आता आम्ही पिण्यासाठी पाणी घेऊन जाणार आहोत। तर येताना पाणी घेऊ। तर विहिरीवरती हांडा वगैरे ठेवून देतो। तर माझ्यासोबत आई आहे आणि हेमंत आलाय आज मुंबईवरून, भावाचा मुलगा। पिण्याचं पाणी घेऊन जायचं आहे। तर विहिरीवरती आता हांडा ठेवून दिलाय, येताना भरून घेऊन जाऊ। निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण पाहू शकता इकडे। तर मंडळी, गेले 8 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे। तर जास्त काही मी शूट वगैरे नाही केलं, कारण घराबाहेर पडणं खूप मुश्किल होतं। तर इकडे दाढ काढायचं काम चालू आहे। वहिनी वगैरे आहेत इकडे, माधुरी वहिनी आहेत, मंगेश दादा आहे। तर ही त्यांची दाढ आहे, मळ्यातील दाढ आहे। त्या दिवशी लावक नाही भेटला ना, त्या दिवशी लावक भेटला नाही ना, आज लावला सोडा आमच्या बाजूक ना। नाही, टेंबेक लावचा। खाजनात झाला लावून, खाजनात लावून झाला, लवकर लावला खाजनात। तर अशा प्रकारे भर पावसामध्ये इकडे रोपं काढायचं काम चालू आहे बघा। आम्ही दाढ बोलतो। तर इकडे पेंड्या काढून ठेवल्या आहेत बघा। तर गेले 8 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे इकडे दाढ काढतात आणि सकाळी 6 वाजता उठून भात लावणी लावायला जातात माळ्यामध्ये। वाडा कोलम, वाडा कोलम, मग प्रसन्न। अच्छा, पिकाचं नाव प्रसन्न आहे बघा। तर आता जोरदार वादळ आलंय आणि पाऊस सुद्धा आहे। तर इकडे नानांची दाढ काढतात आहेत, बाळानाना आहेत। आटपलंच नाही अजून, नाही झालं अजून, झाला नाही का अजून? हा हा हा। तर भर पावसामध्ये या ठिकाणी दाढ काढायचं काम चालू आहे। खाली इकडे आमच्या वाडीतली घरं आहेत। तर पावसामध्ये व्हिडिओ वगैरे शूट करणं खूप प्रॉब्लेम होतं, मोबाईल वगैरे खूप सांभाळावा लागतो।
तर इकडे तरवा वगैरे काढून झालाय आणि बांधांवरती बघा भेंड्याची झाडं लावले, गावठी भेंडे. तर गणपतीला वगैरे खूप भाजीपाला वगैरे मिळतो. तर या ठिकाणी आता नाचणीची रोपं लावली जातील, नाचणीची रोपं टवली जातील. दाढ काढल्यानंतर या भांग्यांमध्ये नाचणी टवली जाते. तर आई, हेमंत आणि रॉकी पुढे थांबलाय. तर मोबाईल सुद्धा थोडा भिजलाय. इकडे मावशी वगैरे दाढ काढत आहेत, बारीक मावशी. इकडे मावशी दाढ काढतात आहेत. अजून झाली नाही. हो ना बायो काका. हे बघा अशा प्रकारे भर पावसामध्ये कागद वगैरे घेतला जातो आणि भर पावसामध्ये शेतीची कामं करावी लागतात. सकाळी गेलं होते घरी. बघ कशाक म्हणता, बघ कशाक म्हणतस, कशाक म्हणजे जाऊ नये घरी. मग दार उघडा होता, कोण माहित नाही आतमध्ये कोण होता. तर काढलेली दाढ आहे. तर इकडे काकाने आता ओझं बांधलंय बघा. कशासाठी कापलात? उभी राहिले जमिनी टेकणार होती. अच्छा, जास्त उंची असेल तर जमिनीवर टेकते ना, ते मग पुसणार. हा, वाऱ्याने वगैरे म्हणून कापून टाकले ना. आणि हे ओझं बांधलंय बघा. तर सकाळी नेणार ना आता लावायला? सकाळी लावायला नेणार ना. सर्व भिजवून टाकलं पावसाने. तर कपडे सुद्धा वाळत नाहीयेत. सकाळी सुद्धा बाहेर गेलो होतो त्यावेळी सुद्धा कपडे भिजले पूर्ण, पण त्यावेळी जास्त काही शूट नाही केलाय. थोडंफार सामान सुद्धा घ्यायचंय, भाजी वगैरे बघतो काय हाय काय. इकडे सामान बांधूनचं दुकान आहे, दूध भाजी वगैरे सर्व मिळते. तर पावसाने आता जोरदार हजेरी लावले. तर आता आम्ही चाललोय महाजन मामाकडे. खाली तिकडे महाजन मामांचं घर आहे, तिकडे चाललोय. मायात नाही की तरी सर्व दाढ आहे ती गुरवबंधूंची दाढ आहे. अजून त्यांच्या माळ्यामध्ये सुरुवातच नाही केली आहे, कारण संपूर्ण माळ्यामध्ये पाणी भरलंय. आता बघू केव्हा पाणी कमी होत आहे, त्यानंतर ही दाढ काढली जाईल. तर खाली इकडे महाजन मामांचं घर आहे. तर गावी येऊन आता आम्हाला 8 दिवस झाले, पण पावसाच्या गोंधळामुळे येता नाही आलं. आतापर्यंत महाजन मामांचं घर मी तुम्हाला खूप वेळा शेअर केलंय. मे मध्ये वगैरे येतो त्यावेळी मी इकडे नेहमी येत असतो. तर हा मामींचा गोटा आहे आणि ही घर आहे खाली. पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत बघा. आणि इकडे म्हैशींचा गोटा आहे. या ठिकाणी सोनचाफ्याचं झाड आहे आणि खूप सारी फुलं लागली आहेत, कळे आहेत. वरती सुद्धा खूप फुलं आहेत बघा. आणि पावसाळ्यामध्ये खूप बहर असतो. तर मामांच्या घराशेजारी खूप सारी फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत. खूप मोठं घर आहे मामांचा. तर दरवेळी आम्ही येत असतो गावी आल्यानंतर. सुंदर असं तुळशी वृंदावन आहे बघा. मामी नवीन बांधलास? नवीन बांधलास आता? नाही नाही नाही, मी आता 1 वर्षाने आलोय, जवळजवळ 1 वर्षाने आलोय. दसऱ्याला बांधलाय. खाली तिकडे मामांची विहीर आहे. तर आता मामाकडे आलोय. तर दरवेळी ज्यावेळी आम्ही येतो इकडे तर इकडून कढीपत्ता घेऊन जातो आणि खूप छान स्मेल आहे यांच्या कढीपत्त्याला. समोर सुद्धा सोनचाफ्याचं झाड आहे बघा. सोनचाफ्याची खूप सारी झाडं आहेत, कलमं लावली आहेत मामीने.
इकडे भाजीपाला वगैरे लावलाय, वांग्याची रोप आहेत, मिरची आहे, लाल माठ आहे, लिंबाचं झाड आहे, हळद आहे, खूप साऱ्या प्रकारची झाडं आहेत. खाली इकडे मामांचा मळा आहे, तर तिकडे वहिनी आल्या आहेत दाढ काढायला. तर आपल्याला सुद्धा लावणी लावायला यायचं आहे तिकडे. तर इकडे मळ्यामध्ये सर्व पाणी भरलंय बघा, आणि संपूर्ण जागा ही मामांचीच आहे. सागवानाची झाड आहेत, हापूसची झाड आहेत, कोकम आहे, खूप साऱ्या प्रकारची जंगली झाड आहेत, बांबूची झाड आहेत. इकडे फळझाडं वगैरे लावली आहेत. चिक्कूचं भलं मोठं झाड आहे बघा, छोटे छोटे चिक्कू लागलेत. तर पावसाळ्यामध्ये सहसा चिक्कू वगैरे काढत नाहीत, पक्षीच खाऊन टाकतात, गळून वगैरे पडतात. मामा बसले तिकडे, इकडे मामी आहेत. पट्टा नाही बांधलाय आज, पट्टा नाही बांधलाय पायाला पट्टा. हा हा हा, सुजले आहेत ना पाय, सुजले आहेत, बरे आहेत ना. झाली लावणी वगैरे लावून झाली, बोलवलात नाही मला. हो हो. तर विहीर आता भरली आहे पूर्ण, तर वाहते आहे. कधी कधी मळ्यातील पाणी भरतं, त्यावेळी खाडीचं पाणी इथपर्यंत विहिरीपर्यंत येतं. आणि पलीकडे इकडे आमची खाडी आहे, समोर तुम्हाला दिसत असेल. इकडे आमची खाली खाडी आहे, देवगट वाघोटण खाडी. आणि ही मामांची मळी शेती आहे इकडे. तर केव्हा केव्हा इथपर्यंत पाणी येतं, एवढं पाणी भरतं. तर मामांच्या घराशेजारी खूप साऱ्या औषधी वनस्पती लावल्या आहेत, फुलझाड आहेत, फळझाड आहेत. तर इकडे आता मी मामांकडे आलो होतो, तर आता अडूचं काढतोय, अडूच्याची पानं काढतोय, काढा बनवायचा आहे. तर मामांच्या घराशेजारी खूप सारी फुलझाडं, फळझाडं वगैरे आहेत. तर इकडे आता आम्ही सोनचाफ्याची फुलं काढतोय. हे मामांचं घर आहे बघा. तर खाली इकडे माझ्या मामांचा माळा आहे आणि देसाई बंधूंचा सुद्धा माळा आहे. तर आता माळ्यामध्ये बघतो वहिनी वगैरे आल्या आहेत का, दाढ काढायला येणार होत्या. तर पाणी खूप भरलंय मळ्यामध्ये. तर आत्ता आम्ही मळ्यामध्ये आलोय. तर वादळाने बघा हापूसचं झाड मोडून पडलं इकडे. तर गेले 4 दिवस मळ्यामध्ये भरपूर पाणी आहे बघा. तर रॉकी सुद्धा आले आमच्यासोबत बघा. जिकडे जाणार तिकडे मागून असतो. तर इकडे गुरव बंधूंनी लावणी लावली होती, भात लावणी. तर पाणी बघा किती लावणीमध्ये भरलंय. तर इकडे आपल्याला हे झाड दिसत आहे, मोडून पडलंय, त्रिफळाचं झाड आहे, वादळाने तोडून पडलंय. भलं मोठं झाड आहे. तर एक फांदा तुटलाय त्याचा, आणि आता फुलं फुलत होती. तरी दादाने दाढ काढली होती त्या दिवशी. आणि इकडे सुद्धा बघा वादळाने झाड मोडून पडलंय, हापूसचं झाड आहे. तरी इकडे दाढ आहे बघा. तर ही दाढ काढायची आहे. थोडीफार दाढ त्यांनी काढली होती. आणि दाढीमध्ये पाणी बघा किती भरलंय पाणी. तर इकडे रस्त्यामध्ये जाताना कुरडूची भाजी आम्हाला दिसली आहे. तर भाताच्या रोपांमध्ये रुजली आहे. तर दरवर्षी इकडे असते. वारिक बंधूंचं शेत आहे. तर आदम बंधूंचे बैल आहेत बघा, बागेमध्ये चरायला लावले होते. तर कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये 3-4 महिने गुरांची राखण करावी लागते. पण आता गुरेच राहिली नाहीत तर राखण कसली करणार. तर सकाळी बागेमध्ये नेऊन सोडतात आणि संध्याकाळी घेऊन येतात. तर प्यायचं पाणी येतं आता. तर मंडळी आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. तर आता मळ्यामध्ये आलो होतो.
तर दादा इकडे खत ठेवून गेलाय, तर आम्हाला वाटलं रोपं वगैरे काढत असतील. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. तर पुन्हा भेटू एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असंच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.